नमस्कार. मी प्राध्यापिका ज्योती अमोल तडके. अंधश्रद्धा निर्मूलन महिला प्रमुख म्हणून मी सध्या भुदरगड तालुक्यामध्ये कार्यरत आहे. महालवाडी व आकुर्डे रोडवरती जी कुरण आहे त्या कुरणाच्या आतील बाजूस बाभळीचं झाड आहे आणि बाभळीच्या झाडाखाली लिंबू लिंबू त्याच पद्धतीनं मुलींचे फोटो, एका कुटुंबाचे फोटो, बाहुल्या असा प्रकार, भानामतीचा प्रकार दिसून आल्यानंतर तिथले जे गावकरी आहेत त्याच पद्धतीने जे विद्यार्थी क्रिकेट खेळण्यासाठी जातात त्यांनी हा प्रकार बघितल्यानंतर आमच्या अकोर्डे गावातील जे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे म्हणून आहेत ते सगळीकडे फिरत आले होते. त्यावेळेला त्यांच्या थ्रू माझ्यापर्यंत कॉल आला की बाबा आमचींचं काम कोण करतं का इथं किंवा काय, हे असा प्रकार घडलेला आहे. मग हा प्रकार ज्या वेळेला आम्हाला समजलं त्यावेळेला आमचे जे तालुका अध्यक्ष अमोल तडके जे आहेत त्यांना मी कॉल केला. माझे मिस्टर व मी त्याच पद्धतीने आमची अंधश्रद्धाची पूर्ण टीम इथं कार्यरत आलो. त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर तो प्रकार बघितला तरी वातावरण इतकं भीतीदायक झालं होतं की एका अखंड कुटुंबाचे फोटो असे लावलेले होते. त्याच पद्धतीने लिंबू, बाहुल्या अशा विचित्र प्रकारच्या रंगवलेल्या बाहुल्या होत्या की त्याच्यावरती ते बघितल्यानंतरच कोणीही भिणार. आणि एवढ्या रात्रीचं आम्ही प्रत्येकाला मदत मागण्यासाठी हाक सहज मारली तरी आम्हाला भूत म्हणून माणसं पळून जाऊ लागले. इतका भयानक प्रकार हा घडलेला होता. व शनिवारी रात्री आम्ही दोघं जण 10:30च्या सुमारास आलो. आम्ही आमच्या टीमला पूर्णपणे कळवलं. इथं आल्यानंतर आम्ही ते सगळे जे लिंबू होते, जे फोटो होते, ज्या बाहुल्या होत्या त्या उतरवल्या. त्याच पद्धतीनं जे रस्त्यानं जे महालवाडीचे जे विद्यार्थी आहेत ते जात होते रस्त्यानं, त्यांनी सुद्धा आम्हाला यामध्ये मदत केली. यामध्ये चौगुले असतील, इंदुलकर असतील, हे 3-4 मुलं आली होती ती, त्यांनी फ्लॅश फाडून किंवा हे बाबा हे फोटो असे आहेत किंवा ते फोटो काढण्यासाठी, ते बाहुल्या काढण्यासाठी बघितलं. तर हा प्रकार जो आहे ह्या प्रकारामुळं समाजामध्ये चुकीचा प्रचार होत आहे किंवा ह्यावरती समाजामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर भीती पसरवलेली आहे. त्याच पद्धतीनं एखादा जो कुटुंब आहे जो फोटो लावलेला आहे त्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबावरती पूर्णपणे मानसिक ताण येऊ शकते. म्हणून आम्ही तो फोटो उघडकीस आणलेला नाहीये. आम्ही आमच्या पद्धतीनं ते कार्य चालूच ठेवलेलं आहे. असं जर कोण करत असेल किंवा प्रेम प्रकरणामध्ये वशीकरण करण्यासाठी किंवा एखाद्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी असा जर का कोण करत असेल तर अशा व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. अशा व्यक्तीला दंड झालाच पाहिजे. आणि हे जे प्रकार घडत आहेत समाजामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्यासाठी समाजामध्ये ते तरुण सुद्धा बोलले की आम्ही ह्या अंधश्रद्धा टीमला आम्ही तुमच्या जॉईन होतो किंवा आम्हाला सुद्धा हे पटत नाही, हे चुकीचं आहे. आज एका कुटुंबावर त्या होत आहे, असं अनेक कुटुंबावरती होऊ शकते किंवा माणसाचं धाडस इथपर्यंत जाऊ शकते की उद्या आपल्या घरावर सुद्धा ही गोष्ट वेळ येऊ शकते किंवा हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि हे थांबण्यासाठी आपण कठोर कारवाई केली पाहिजे. असं जर घडत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन कमिटीला सांगावं, त्याच पद्धतीनं पोलीस कारवाई केली पाहिजे. नेमकं त्या झाडावर तुम्हाला काय काय किती फोटो कोणाकोणाचे होते, नेमकं कसं काय ते चित्र पाहायला मिळालं? त्या ठिकाणी आम्हाला 4 मुलींचे फोटो सापडले. एका आजीचा फोटो होता, एका पालकांचा, एक आई वडील दोघांचा फोटो होता, एक दामण होता, दामणामध्ये पहिला एक लिंबू मारलेला, लिंबूच्या मध्ये फोटो, 2 लिंबूच्या मध्ये फोटो असं मारलेले होते. बाहुल्या 3 ठिकाणी अशा अडकवलेल्या होत्या. कशातून नेमका भानाचा प्रकार झाला असं वाटतं? हा गावकऱ्यांच्या तर ऐकण्यातून भेटलाय की हे प्रेम प्रकरणाचं आहे. पण शक्यतो मला वाटते की हे प्रेम प्रकरणाचं नसून एखाद्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी किंवा त्या एखादं कुटुंब नष्ट होण्यासाठी हा भानामतीचा प्रकार घडलेला आहे. मुलींचा फोटो आहे त्यामुळे मुलींना वशीकरण करण्यासाठी. हा, मुलींचा पण त्यामध्ये फोटो असल्यामुळे कसं आहे तर मुलींना सुद्धा प्रेम प्रकरणातून वशीकरण करायला किंवा ही तरुण पिढी नको त्या नादाला लागून हे चुकीचा प्रचार घडत आहे त्यासाठी सुद्धा आहे. आणि हा जो करून देणार आहे त्याला पूर्णपणे सक्तीचा दंडच झाला पाहिजे त्याला. नमस्कार, मी महालवाडीचे डेप्युटी सरपंच युवराज चौगुले. परवा जो प्रकार झाला, जो ह्या आमच्या इथं आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा खेळत असताना आम्ही पाहायला आलो, त्यावेळी इथे एक बाभळीच्या झाडाला 4 फोटो लावलेले दाबण, 4 मुलींचं तिच्या घरातील लोकांचं दाबण आणि बाहुली बिवली लावून हे म्हणजे मारलं. तो प्रकार अत्यंत चुकीचा व त्याचा आम्ही निषेध करतो. आणि हा प्रकार हा आपल्या समाजासाठी किंवा आपल्या लोकांच्यासाठी चुकीचा आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. सगळ्या समाजातून त्याचा उठाव व्हायला पाहिजे. आणि जे कृत्य कोण करते किंवा जे आपले अंधश्रद्धिक बाबा आहेत त्यांना बी हे झालं पाहिजे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. हा जो प्रकार झालेला आहे ते हा बाहुले, फोटो, लिंबू, दाबण जे काय आहे त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. कारण आमच्या गावची लहान मुलं तर खेळायला येतात. एक ग्राउंड आहे आमचं, हे ग्राउंडवर आमच्या खेळायला येतात लहान मुलं. आमच्या गावचे खेळाडू चांगले आहेत. आमच्या गावात कबड्डी वगैरे चांगली टीम आहेत. ह्याचा हे जो प्रकार घडतो ह्या प्रकाराला आमचा जाहीर निषेध आहे आणि याच्यावर ठाम कारवाई झालीच पाहिजे. काय काय नेमकं इथं होतं? इथे लिंबू होता, दाबण, मुलींचे फोटो होते. इथं दाबण होतं, त्या दाबणातून लिंबू ओला होता, त्या फोटो ठोकला होता.
त्या साईडला एक बारकी गाठ मारून दोऱ्यात बांधून ठेवली होती. असे टोटल इथं 2 दाभण होते. इथं एक बावलं होतं, त्या बावल्याला मुलगीचा फोटो होता. इथं एक बावलं होतं, इथं मुलगीचा फोटो होता. खाली आई बाबांचे फोटो, परत आजीचा एक फोटो होता. टोटल 7 फोटो होते. या 7 फोटोमध्ये एखाद्या फॅमिलीला संपवायचा सुद्धा विषय असू शकतो. मला समजल्यानंतर आम्ही जी घटनास्थळ आहे आकुर्डे ते महालवाडी जाणाऱ्या रोडवर सदर घटनास्थळी आम्ही भेट दिली व सदर ठिकाणच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधून आम्ही माहिती घेतली असता असे समजले की सदर झाडावर काही फोटो बाहुल्या वगैरे अडकवल्या होत्या. तर सदर ठिकाणचे जे फोटो होते तर अंधश्रद्धा मूर्तीच्या कार्यकर्त्यांनी ते फोटो वगैरे सर्व काढलेले आहेत. तसेच सदरचे आसपासच्या लोकांचे कोणाचे आहेत का अशी चौकशी केली असता आसपासच्या गावामध्ये कोणाचेही ते फोटो नाही आहेत. तरी पण आम्ही सदर घटनेची चौकशी करत आहोत. जर कुणाला काही माहिती असल्यास आम्हाला कळवावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही ग्वाही देतो.